मी सध्या उभा आहे ते कुठल्याही ग्रामीण भागामध्ये नाहीये, तर स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुणे शहराच्या उपनगरामध्ये जी गावं नुकतीच महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत आणि त्या गावांची काय बिकट अवस्था आहे ते तुम्ही या दृश्यांमधून पाहताय। हा म्हाळुंगे बालेवाडी रस्ता आहे आणि या रस्त्याच्या एका बाजूचा जी लेन आपण ज्याला म्हणतो त्या लेनची ही अवस्था आहे। माझ्या मागे पूर्णपणे पाण्याचं तळं हे साचलेलं तुम्हाला दिसेल, गुडघाभर चिखल या बाजूला सुद्धा दिसेल, त्यामुळे वाहन चालक मात्र या ठिकाणावरून जात नाही आणि जे जातात ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन या ठिकाणावरून जात आहेत। काल याच ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूचा जो रस्ता आहे जो पूर्णपणे आता सुरू आहे, तिथून एका दुचाकीवरून एक वडील आपल्या 2 मुलांना घेऊन निघालेले होते, मात्र रस्त्यातला चढ उतार होता आणि या चढ उतारावरून त्यांची दुचाकी घसरली आणि एक 10 वर्षाचा मुलगा हा उजव्या बाजूला पडला आणि त्याच्या डोक्यावरून एक भला मोठा टेम्पो गेला, ज्याच्यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झालेला आहे। ही हत्या तर खरं तर प्रशासनाने केलेली आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे, संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिलेली आहे। पण ही जी परिस्थिती आपण पाहतोय ती गेल्या अनेक वर्षांपासून इथं का आहे, हा रस्ता का सुरू झालेला नाहीये, याचा शोध खरं तर आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, तुम्ही पाहत आहात LS मराठी। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतला हा परिसर आहे म्हाळुंगे बालेवाडी आणि इथूनच काही अंतरावर हिंजवडीचा IT परिसर सुद्धा सुरू होतो, त्यामुळे दररोज या ठिकाणावरून लाखो वाहनं आहेत ती ये जा करत असतात। पण बालेवाडी पासून सुरू होणारा हा रस्ता आणि त्यानंतर काही अंतराने या रस्त्याची एक बाजू आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे। याचं कारण म्हणजे ही जी जागा आपण पाहतोय ही एका शेतकऱ्याची जागा आहे आणि या शेतकऱ्याने अजूनही जागा राज्य शासनाला दिली नाही, त्यामुळे इथलं जे भूसंपादन आहे ते रखडलेलं आहे, त्यामुळेच हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळेच जी वाहतूक सध्या सुरू आहे ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरू आहे आणि ती दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होते, त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा होती आणि काल एक दुर्दैवी घटना याच प्रकारामुळे सुद्धा घडलेली आहे। म्हाळुंगे बालेवाडीचा हा रथ आहे, पण या रस्त्यावरची सध्या अवस्था पाहतोय की चिखल मोठ्या प्रमाणात झालेला आहे, पाण्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तळ अक्षरशः या ठिकाणी साचलेलं आहे। पण ही समोरची जी दुकानं आपण पाहतोय या दुकानावरचे जे नागरिक ये जा करतात त्यांना मात्र याच ठिकाणावरून या ठिकाणी जावं लागतं। मोठमोठे खड्डे सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळे दुचाकी चालक जे या ठिकाणावरून जातात त्यांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणावरून जावं लागतंय। एकीकडे पुणे महानगरपालिका स्वतःला स्मार्ट सिटी म्हणवते, स्मार्ट सिटी म्हणून पुणे महानगरपालिकेचा डंका आपण जगभरामध्ये पाहिलेला आहे, पण वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। पुणे महानगरपालिका आणि PMRDAच्या हद्दीमधला हा सगळा परिसर आहे, जिथं या रस्त्यांची अवस्था आपण पाहतोय। अशा पद्धतीने जे दुचाकी चालक या ठिकाणावरून जातात त्यांना मोठी कसरत आहे ती करून या ठिकाणावरून पुढे जावं लागतंय। खरं तर 2016ला ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी होते ते आलेले होते, त्यांनी टाउन प्लॅनिंगच्या अंतर्गत या भागाचा विकास करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये सध्या मोठमोठे प्रकल्प टॉवर हे उभे केलेले आहेत, ते उभे सुद्धा झालेले आहेत। एका फ्लॅटची किंमत साधारण कोट्यवधी रुपये आहे। असं असताना मात्र ज्या बेसिक सुविधा इथल्या नागरिकांना मिळणं आवश्यक आहे त्या सुविधा मात्र या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे अक्षरशः रस्त्यांची चाळण आणि रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल हा झालेला पाहायला मिळते। इथल्या स्थानिकांनी करोडो रुपये खर्चून इथं फ्लॅट घेतले खरे, मात्र त्यांना ज्या सुविधा पाहिजेत ज्या महानगरपालिकेच्या अंतर्गत मिळत असतात त्या मात्र मिळताना दिसत नाहीये आणि त्यामुळे अशी परिस्थिती आहे ते पुण्यातल्या रस्त्यांची झालेली आहे। म्हाळुंगे बालेवाडी मधला हा रस्ता हा एक भाग झाला, पण पुणे शहरातल्या चारही बाजूला अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ही दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाने लवकरात लवकर या रस्त्यांची डागडुजी आणि ज्या रस्त्यांचं भूसंपादन झालेलं नाहीये ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। कारण काल एका 10 वर्षाच्या मुलाला आपला जीव आहे तो याच घटनेमुळे महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गमवावा लागलेला आहे। त्यामुळे या मुलाच्या हत्येला जबाबदार तर प्रशासनच आहे, पण यापुढे सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी या रस्त्यांची डागडुजी होणं
आणि हे रस्ते लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरू होणं हे सुद्धा गरजेचं आहे। याच अंतरावरून काही ठिकाणी IT हब आहे। करोडो रुपये खर्चून अनेक IT अभियंते या ठिकाणी येतात। टॅक्स स्वरूपात त्यांना महानगराला पैसा सुद्धा दिला जातो, राज्य शासनाला पैसा दिला जातो, मात्र त्यांना ज्या सोयी सुविधा आहेत त्या मिळताना दिसत नाहीये आणि त्यामुळे ते सुद्धा या संपूर्ण वाहतूक कोंडीला वैतागलेले आहेत। चाकण सारखा परिसर पाहिला तर तिथं लघु उद्योग आहेत, ते सुद्धा आता स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती आहेत। पुण्याच्या चारी बाजूला अशा पद्धतीने वाहतूक कोंडी, रस्त्यांचं साम्राज्य, भूसंपादन न होणे आणि नागरिकांच्या बेसिक सुविधांचा अभाव हा आपल्याला सातत्याने जाणून येत आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे। इथले राष्ट्रवादीचे आमदार, खासदार हे सगळे महायुतीमध्ये सध्या आहेत आणि त्यामुळे या लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तातडीनं इथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत। आणि माझ्या मागे हा जो आपल्याला संपूर्ण परिसर पाहायला मिळते, या परिसराची सुद्धा स्वच्छता आणि इथला जो रस्ता आहे तो सुद्धा लवकरात लवकर चालू केला पाहिजे। प्रशासनाला इथल्या स्थानिकांची एकच विनंती आहे की ही जी काही डागडुजी केली जाते ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये नको, तर कायमस्वरूपी हे जे इथले जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी चांगल्या दर्जाचे केले जावेत। हीच मागणी फक्त या म्हाळुंगे, बालेवाडी परिसरातील स्थानिकांची नाही तर पुणे शहरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या नागरिकांची आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त, खासदार, आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा या संपूर्ण परिसराकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि हा परिसर आहे तो सुद्धा दुरुस्त केला पाहिजे अशी मागणी नागरिकांची आहे। कारण 2016ला टाउन प्लॅनिंग अंतर्गत या संपूर्ण परिसराचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे। कोट्यवधी रुपये खर्चून नागरिकांनी फ्लॅट खरेदी केलेले आहेत, मोठमोठे टॉवर उभे राहिलेले आहेत, पण परिस्थिती आपण पाहतोय अशा पद्धतीने बिकट आहे आणि त्यामुळे नागरिकांचा जीव जातोय, ज्याच्यामध्ये काल एका लहान मुलाचा सुद्धा जीव गेलेला आहे आणि अजूनही नागरिक हे भयावस्थेत आहे। इथून त्यांनी प्रवास करायचा का नाही अशी सुद्धा चिंता आहे, ती त्यांना आता भेडसावू लागलेली आहे। त्यामुळे राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यामध्ये किती गांभीर्याने लक्ष देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे।